मित्रांनो, आज एक भव्य दिवस मैदान होतं नाशिक या ठिकाणी. आणि मित्रांनो, या मैदानाच्या सेमी क्रमांक 2मध्ये आपण सर्वांनी पाहिलं की सर्वांचा लाडका बकासूर सेमी क्रमांक 2मध्ये बकासूर आणि मौजा हा जोड पळाला. मित्रांनो, हा जोड गटाला अतिशय सुंदर असा पळाला. परंतु मित्रांनो, आपण सेमी क्रमांक 2मध्ये पाहिलं की पूर्णपणे पब्लिक जे संपूर्ण प्रेक्षक होतं ते 1 आणि 2 नंबर तासावरती व संपूर्ण निकाल रेषेच्या पुढे आलेले होते. आणि मित्रांनो, ह्या कारणामुळे बकासूरची आज आपल्याला हार झालेली पाहायला मिळाली. मित्रांनो, हार जीत होत असते. त्यात मित्रांनो एक आनंदाची गोष्ट म्हणजे बकासूर पहिल्यांदाच नाशिकमध्ये पळण्यासाठी गेलेला होता. आणि नाशिकमध्ये गेलेल्यानंतर बकासूरचा क्रेज पाहून खरंच बकासूरने जे नाव कमवलेलं आहे त्याबद्दल सांगणं म्हणजे अशक्य आहे. मित्रांनो, आपण बरेच चाहते पाहिले, परंतु नाशिकमध्ये जे प्रेक्षक होतं आणि मित्रांनो बकासूरची हार आपण पाहतोय की बकासूरची हार जी झाली ते प्रेक्षकमुळे झालेली आहे. 1 नंबरच्या सेमीमध्ये निकाल रेषा ही दिसत आहे, परंतु 2 नंबरच्या सेमीमध्ये पब्लिक एवढा आत आलेला आहे की निकाल रेषासुद्धा दिसत नाही. आणि मित्रांनो, हेच एक कारण आहे बकासूरचं हार झालेल्याचं. तर मित्रांनो, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.